टीम ऑल सेट? येस सर, माझा सेटअप रेडी आणि बाकी टीम सुद्धा रेडी आहे. गुड. टीम, आज आपल्याकडून एकही चूक होता कामा नये. बॉसच्या जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर, आम्ही ऑलरेडी रेडी आहोत. ठीक आहे, मी बॉसला फोन करून बघतो. लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसवरती माझं लक्ष आहे. ते अजूनपर्यंत ॲक्टिवेट झाले नाहीत म्हणजे बॉस अजूनपर्यंत निघाला नाही आहेत. ओके. ऑल द बेस्ट टीम. ऑल द बेस्ट. वाजले, बॉस अजूनही फोन उचलत नाहीये. आय होप ती वेळेत येईल. तारिणी, अगं पत्रिका. काय झालं? तू एवढी लॉस्ट का दिसतेस? दडपण आलंय? ओके तारिणी, दडपण येणं स्वाभाविक आहे, पण अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. आणि तारिणी, लग्न करून तुझ्या घरी चालली आहेस ना, तरी त्या घरातले लोक तुला काही अनोळखी नाही आहेत, सगळे ओळखीचेच आहेत. हे लग्न फक्त विधी आणि शास्त्राचा मान म्हणून, आणि आम्हाला अक्षता टाकून तुला आशीर्वाद देण्याची संधी मिळावी म्हणून. अगदी बरोबर. आणि आय मस्ट से तू खूप लकी आहेस. हां, नाही म्हणजे तुझे लग्न माझ्या भावाशी होते म्हणून नाही म्हणते मी, पण केदारचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम कायम त्याच्या डोळ्यात दिसतं. असा मुलगा फार कमी मुलींना मिळतो. यू व्हेरी लकी. आणि आजपर्यंत केदारने जशी तुझी काळजी घेतली आहे ना, तशी आम्ही सगळे घेऊ, हा शब्द आहे माझा. बरं सुमियाजी, मिस्टर बेलसरे, मी निघते आता, खूप कामं आहेत. हां कौशिकी ताई, हां, मुहूर्त मेळ आहे, थांबला असता तर थोडं बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा थांबण्याची खूप इच्छा आहे, पण घरी इव्हेंट मॅनेजर बरोबर मीटिंग आहे, डेकोरेशन, मेन्यू काहीच फायनलाइज झालं नाही. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला निघावं लागेल. आय होप यू ऑल अंडरस्टँड. नाही अहो कौशिकीताई, पत्रिका देण्यासाठी इथपर्यंत आलात ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. चला भेटू लवकरच. येऊ? चला. आलंच. ताई, काय ग? काय? अगं अशी वाट अडवून का उभी आहेस? मग मला खरं खरं सांग, तू मगाशी केदार जिजूला भेटायला चालली होतीस ना? हो हो. आता तुला कळलंच आहे तर मी खोटं कशाला बोलू ना. किती क्यूट आहात तुम्ही दोघं. का ताई, लग्नाला फक्त 4 दिवस राहिलेत तरी तुम्हाला एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाहीये का? अगं हळू बोल जरा नमा. सुमीने ऐकलं ना तर चिडेल माझ्यावर आणि मग बाहेरही जाऊ नाही देणार. आणि तसंही आम्हाला असं परत चोरून भेटायला कधी मिळेल माहित नाही ना. अच्छा, म्हणून तू मगाशी खिडकीतून जात होतीस का? हां नमा, ऐक ना, मी पटकन जाऊन येते, म्हणजे मी मुहूर्तमेढ सुरू व्हायच्या आधी येते, पटकन प्लीज. ठीक आहे, जा. तू सांभाळून घेशील ना नक्की? अरे तू जा, हा तुझा भाऊ सगळं सांभाळून घे, तू जा. अरे सिमरन, जा, जिले अपनी जिंदगी. पण ताई, गुरुजी यायच्यात परत या. हो. सुमीला कळलं ना तर आपल्या दोघांची वाट लागेल. हां, लवकर येते ना, मी लवकर येते. थँक्यू, आलेच मी. 7 वेळा. काय ग? अरे 7 वेळा ती यादी पुन्हा पुन्हा तपासली आहेस, त्याने काय होणार आहे का? आई, एवढी वर्ष तारणीच्या बाबतीत माझ्याकडून जे राहून गेलं होतं ना, तसं पुन्हा काही राहून जात नाही ना, ते बघत होतो. ठीक आहे, इतक्या वर्षांनी का होईना तुला त्याची जाणीव झाली ना, हेच खूप आहे. तारणी पहिल्यांदा सासरी गेली ना, तेव्हाच ती झाली होती.
आई, तारणीच्या बाबतीत या घरानं खूप अन्याय केलाय ग. अगं, तिच्यासाठी आलेलं स्थळ सुद्धा तिच्याकडून ओरबाडून घेतलं ग रेखानं. आणि मी काहीच केलं नाही. जे घडते त्याकडे फक्त बघत राहिलो. पण म्हणतात ना, जे हक्काचं आहे ते कोणी घेऊ शकत नाही. तारणीला तिच्या हक्काचं सासर मिळालंय का. आणि आज मला पुन्हा एक संधी मिळाली तिच्यासाठी काहीतरी करण्याची. आणि ती मी सोडणार नाहीये. जेवढं मला शक्य आहे ते सगळं मी करणार आहे यावेळेस. मला कळतंय माधवा, एक बाप म्हणून तू तारिणीच्या मागे उभा राहतोयस ना, हे बघून खूप बरं वाटतंय. आता लग्न लागेपर्यंत असाच तिच्या मागे खंबीरपणे उभा राहा. कारण लेक एकदा लग्न करून सासरी गेली ना की मागे फक्त आठवणी राहतात. त्यामुळे छान आठवणी तयार करून घे. हो ग, या 4 लेकींपैकी सगळ्यात जास्त आठवण मला तारणीचीच येणार आहे. अगं, 4 दिवस झाले ती आपल्याकडे राहायला आलीये. पण घराला कसा जिवंतपणा आणलाय बघ तिनं. सतत इकडून तिकडे धावत असते. कुणाला काही हवं नको ते बघत असते. सगळ्यांची काळजी घेते. देव करो आणि तिच्या नशिबी तिची काळजी घेणारी माणसं येऊत. अरे येवत काय, आलीच आहेत माधवा. एक सांगू का माधवा तुला, केदार खांडेकरांचा मुलगा नसताना तरी त्याच्याशी लग्न करून तारिणी सुखातच राहिली असती. अरे किती करतो तिच्यासाठी बघितलंस ना. सतत तारिणी तारिणी कर तिच्या मागे फिरत असतो. तिच्याशिवाय त्याला एक क्षण सुद्धा करमत नाही. तिला काय हवं नको ते सगळं बघत असतो. सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिच्या मागे उभा राहतो. ते तर आहेच ग. पण मला तारणीच्या बाबतीत एक कळत नाहीये की एवढासा वाद झाल्यावर ती केदारला सोडून कशी काय आली. अगं, असं वाद तर रेखा आणि माझ्यामध्ये तर रोजच्या दिवसाला होत असतात. आणि तिने ते बघितलंय. ती नक्की मनापासून खुश आहे ना केदारशी लग्न करून. हो रे, आणि असेल तसंच काही कारण दोघांच्या मध्ये. पण शेवटी तिनं लग्नाला होकार दिला की नाही. झालं तर. तुला एक सांगते माधवा, आपलं ज्याच्यावर जास्त प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कोणी जास्त आपल्यावर प्रेम करतं ना, त्या माणसांचा संसार सुखाचा होतो बघ. तारिणीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालंय. तारिणीचं प्रेम आहे अरे केदारवर. पण केदारचं तिच्यावर खूप प्रेम आहे मात्र. तो कधीच तिला दुखावणार नाही हा माझा विश्वास आहे. तारिणीचं लग्न आणि संसार खूप सुखाचा होणार आहे बघ तू. देवी जगत तारिणी, असंच होऊ देत ग. माझ्या तारिणीचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडू देत.